मरुदादिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वायुनां यथा विनिमयो यत्र स्थितो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। मग अभिन्ना या सेवा चित्तमियाची भरेल जेव्हा माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण दाखला भगवान सिद्धेश्वराच्या श्रीकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्याने आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1269 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे भगवत प्रसाद। मग अभिन्ना या सेवा भगवंताचा प्रसाद भगवंताची कृपा केव्हा होते? अभेद भक्तीनं होते आणि अनन्य भक्तीनं होते। अभिन्ना या सेवा अनन्य भक्ती। अनन्य याचा अर्थ असा आहे की अन्याश्रयो त्यागो अनन्यता। एकच अनन्य ज्याप्रमाणे पतिव्रता ही पतीशी अनन्य असते त्याप्रमाणे एकाच परमात्म्याशी अनन्य राहणं देवाची कृपा तेव्हा होते। सगळ्याच्या मागे लागलं तर कोणाचीच कृपा होत नाही। आपण वार बदलला की देव बदलतो, त्याच्यामुळे फल काहीच नाही ना त्याला। भक्तीचं फल मिळत नाही, ते व्यभिचारी भक्ती आहे असे या ओवीत सांगतात। मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा अभेद भक्ती अनन्य भक्ती एकच एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। आपल्याला सगळे देव लागतात। आता सगळे तरी कोण आहेत? सगळे तोच आहे ना। अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी। सगळे अवतार त्यानेच घेतलेले आहेत। मग सगळ्याच्या मागे लागण्यापेक्षा एकाच्याच लागलं तर फल तरी मिळेल, नाही तर मग ओ भी गया आणि ए भी गया, फल मिळत नाही ना। पण अनन्यता याला फार महत्व आहे, लक्षात ठेवा। अनन्यतेनं जे फल प्राप्त होतं
ते फल भेद भक्तीनं होत नाही. चित्त मियाची भरेल जेव्हा, भगवान सांगता आहेत अर्जुना, अनन्य भक्ती तर आहेच, मग अनन्य भक्तीने काय होईल? चित्तामध्ये दुसरा विषयच येणार नाही. चित्तामध्ये एक परमात्मा असल्यामुळे परमात्माच भरून राहील. चित्तामध्ये चित्त मियाची भरेल जेव्हा, अनेक असेल तर सगळीकडे लक्ष असते. 4 मुलं आहेत समजा, तर त्या 4हीकडे लक्ष असते की नाही? आणि एकच असेल तर मग एकाकडेच लक्ष. तसं अनेक देवाकडे देवाची जर उपासना केली तर वृत्ती कुठे राहील आपली? चित्त देवानी एका देवानी भरणार नाही. चित्त मियाची भरेल जेव्हा. म्हणून भक्तिपंथ हा इतका सोपा नाही. आपल्याला जे वळण लागले पिछेशी आईनं आगे ढकल. आता बिचाऱ्या मागच्या लोकांना काही कळत नव्हतं, म्हणून ते या पद्धतीने भक्ती करत होते. पण जे जे भक्त झालेत, जे जे संत भक्त होऊन गेले, त्यांची बघा ना भक्ती एक आहे का अनेक आहे? जनाबाईने केली, सखोबाईने केली, मीराबाईने केली, द्रौपदीने केली भक्ती, सोयराबाईने केली, सर्व संतांनी भक्ती केली. खंडोबा, बिरोबा, भैरोबा, यल्लम्मा, मल्लम्मा सगळे पकडले ना, पकडले. या सर्व भक्तांनी उगीच त्यांचं नाव गाजतंय काय? त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो. का बरं त्यांची पुराणात कीर्ती वर्णन करता आहे? तर त्यांनी अभेद भक्ती केली, अनन्य भक्ती, एकच भक्ती केली, अनेक नाही. पण आपल्याला असं वाटतं की बाबा नाही केलं तर मग काय होईल? काय की काय होईल? काय की काय व्हायला काय होईल? आता एकच देव म्हटल्यावर काय होणार आहे? पण खंडोबाची नाही केली तर तोंड वाकडं होईल का काय? देवीचं नाही केली तर खरंच येईल का काय? अशी आपली वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीमुळे आपलं जे आयुष्य आहे ते व्यर्थ जात. जरी साधू संतांनी पुष्कळ तोंड बडवून बडवून सांगितलं तरी आपल्यावर त्याचा परिणाम होतो का? नाही होत. करा तुम्ही पोरं, मग काय करता पुढे? त्याचं गाठोडं बांधता सगळ्या देवाचं, अन्यहून टाकून देतात ना चंद्रभागेत, नाही ते पिंपळाच्या खोडापाशी आणून ठेवतात. काय तुम्हाला नको ना आम्हाला नको, आणि कोणाला राग लोभ नकोच, कुणाच्या मागं पळायची काही गरजच नाही. ते आता देवालाच मानत नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक ओव्यामधून हा विषय भगवंतानी प्रतिपादन केलेला आहे. मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा, अनन्य भक्तीनं एकनिष्ठ भक्तीनं जेव्हा चित्त भरून जाईल,
मग चित्तामध्ये दुसऱ्या राहणारच नाही. चित्ती रिगाला दुरी न होय असं म्हणलेलं आहे. तो त्याने एकदा चित्तामध्ये प्रवेश केला की तो बाजूला होतच नाही. लक्षात ठेवा. पण एकच आहे पाहिजे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. चांगलं आहे, चांगलं आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. बोल नका. आम्हा नारायण तैशा परी. नेहमी विषय आपला हा असतो. नेहमी भगवान सांगतात आणि भगवान सांगितलं तर बापाने सांगितलं आपल्याला परिणाम होईल. आपलं येर माझ्या मागल्या आणि ताप करण्या चांगल्या. आपलं कसं आहे, वाजत असे बोंब कोणी नायकती काणी. काय आपण ऐकून घेतो पण त्याचा परिणाम आपल्यावर होत नाहीये. आपल्याला चांग भलंय म्हणावं लागतं, आई राधा उद उदय म्हणावं लागतं आणि पुंडलिक वरदा हरिठले म्हणावं लागतं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. पुढं काय सांगितलं? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा मग हरीशी करुणा येईल तुझी. तुम्हाला सांगितलं होतं की नाही मी एकदा गोष्ट. ते दुसरं भूत येऊन बसलं पण एक गेलं. काय लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला गोष्ट सांगितली होती, तुमच्या लक्षात नसेल, सांगताना येईल लक्षात. दोन मित्र चालले होते. एक होता मुसलमानाचा आणि एक होता हिंदू. दोन मित्र होते आणि ते प्रवासात चालले होते. आता प्रवासात चालल्यावर पावसाळ्याचे दिवस होते, ते पूर आला नदीला. पूर आल्यावर तो मुसलमानाचं काय म्हणतो, अरे असं म्हणतात बुवा नामाने तरुण जाते, भवसागर तरतो. ही तर छोटी नदी आहे राव, आपण देवाचं नाव घेऊन पाऊल टाकू. ते म्हणला बरं. मग आता त्याने तो अल्ला म्हटला फक्त, खुदा तेरा सहारा. तो तरुण गेलो ना. आणि याने कर्पूर गौरम करुणावतारम संसारहारम बुद्धगेंद्र काय म्हणतात, सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी. भगवान शंकराला वाटलं कोण धावा करतोय आपला. घाई घाईने नंदीला बोलावलं. त्याच्यावर बसले की निघणार. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या एकोट वेळकोट घे. भगवान शंकरला वाटलं गिऱ्हाईक पुढे गेलं. बसले ते
बसले जागेवर गिऱ्हाईक पुढे ढकल. सोमवार मंगळवार होतं आज, उद्या मंगळवार ना. रंगा येईवो ये रंगा येईवो ये, किंवा आईचा मी भूत्या झालो, आईचा मी भूत्या झालो. प्रेम कल्लोळी नहालो, आई बाठा दिवसा मंगळवारी, 8 दिवसा मंगळवारी. भगवान शंकराला वाटलं जाऊ द्या पुढं. हा देवीच्या मागे लागला. मग देवी लगेच सिंहाला का वाघाला बोलावलं की वर बसली की निघाली की याने पुढे ढकलला. महायोग पीठे तटे भीमदध्याम वरम कुंडरीकाय दातुमनिंदैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवी इतक्या घाईनं निघाली पण थांबली. गिऱ्हाईक पुढे गेलं. पण याने ती वाट पांडुरंगाची. त्यांनी गरुडाला हाक मारली, अरे भक्त आपला बुडतोय, लवकर ये लवकर ये लवकर ये. गरुडाला बसणार की गिऱ्हाईक पुढे गेलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पांडुरंगाने सांगितलं थांबा. गिऱ्हाईक पुढे गेलं. मग आता याने दत्ताची तरी वाट बघावं का नाही. त्यांना कुठे वाहन आहे, त्यांना पायी चालायचे, मग त्यांना वेळ लागणार ना. मग यांनी वाट बघावं ना त्याची दत्तात्रयाची. पुढं गेलं गिऱ्हाईक. जय संतोषी मा, जय संतोषी मा. दत्तात्रयाला पिढा गेली. जाऊन द्या, त्या लांब आपल्याला चालत जायचं होतं. माता संतोषी मा निघाली सिंहावर बसून. याने वाट बघावं की नाही. ते गिऱ्हाईक पुढं गेलं. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या शुभटा हो, मज दावाव्या शुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा. संतोषीमा थांबली. बजरंग बली ते एका सेकंदात येणार. उड्डाण केलं की ते उड्डाणाच्या तयारीत असतानाच गिऱ्हाईक पुढं गेलं. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. असं करून करून ते बुडून मेलं. एकही आलं नाही. ते खुदा का सहारा ते निघून गेलं आणि हे बुडून मेलं. कशाला सांगितलं हे तुम्हाला. एकाची भक्ती करायची त्याच्याकरता सांगितलं. इथं म्हटलंय म्हणून सांगितलं. मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. ज्यावेळी चित्त माझ्या योगाने भरून जाईल
चित्तात दुसरा विषय राहणार नाही. त्यावेळी मग माझी कृपा होईल. तोपर्यंत तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण घाला, नाहीतर रोज घाला, काही फल मिळणार करा, करायला काय हरकत नाही. बिचाऱ्यांचे धंदे चालले पाहिजेत, दुकानदाराची विक्री झाली पाहिजे. खराब माल कुठे घ्यावा? खराब माल सगळा सत्यनारायणच्या पूजेला ते साठवून ठेवतात. किडक्या, सुपाऱ्या, सडक्या, खारका, ज्यात बी नाही तसले बदाम पूजेला, हिरवी फळं. देवाचे दातच पडले पाहिजे आमचं. त्या लोकांची तयारीच असते. तुम्ही बघा ना, आता हरतालिकेला, ऋषी पंचमीला ते घेऊन बसतात. चांगले असतात का फळ? देवाने खाल्ले तर त्याला वाकाऱ्या झाल्या पाहिजे. अशी आपली भक्ती आहे, लक्षात ठेवा. पण किती भक्ती केली तर काय होणार आहे? काही होणार नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, चाले ऐसा केला राज्यभार. एक तत्व लक्षात ठेवा. म्हणून भगवान म्हणतात, मग अभिन्न या सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा. या अनन्य भक्तीने ज्यावेळी अंतःकरणात मीच भरल्या जाईल, दुसरं काहीच राहणार नाही. संसार सुद्धा नको. अंतःकरणामध्ये अंतःकरणात ठेवून काय फल मिळतं? जे व्हायचं तेच. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे, वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. चित्ती फक्त परमात्मा. काय मग अभिन्नाया सेवा चित्त मियाची भरेल जेव्हा. अशा अनन्य भक्तीनं ज्यावेळी चित्त भरून जाईल, परमात्माने चित्त भरून जाईल, दुसरा विषय चित्तात राहणार नाही. माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला, आणि मगच परिपूर्णतेनं माझी कृपा होईल, असं भगवान सांगत आहे अर्जुना. तेत सकळ दुःख धामे, भुंजिजती जिये मृत्यू जन्मी, तिये दुर्गमेचे सुगमे होतील तुझ. असं जर अनन्य भक्ती केली तर काय होईल? चित्तामध्ये जर भगवानच भरून राहिला तर काय होईल? भगवंताची कृपा झाली तर काय होईल? तेत सकळ दुःख धामे. सर्व दुःखाचं स्थान काय आहे? सर्व दुःखाचं वस्तीस्थान काय आहे?
सर्व दुःखाचं ओवीतच सांगितलंय. सर्व दुःखाचं स्थान काय आहे, सर्व दुःखाचा अंतर्भाव कशात आहे? जन्म मरणामध्ये. सर्व दुःखाचं वस्तिस्थान भुंजती जी मृत्यू जन्मे. जन्म मृत्यू सारखं दुःखच नाही. संसारात दुःख आहे आपण म्हणतो ते किरकोळ आहे, त्याला काही फारसं महत्व नाही आहे. पण जन्माचं आणि मृत्यूचं किती दुःख आहे त्याला कल्पना आहे तुम्हाला? नाही ना. आम्ही भोगत नाही का? एक भोगलं नाही की दुःख? असे ते कितीच भोगले, सगळे भोगले. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला पिराला. नाही कोण पांडुरंगेन, त्याला काय महत्व आहे? पांडुरंग नाही का? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, ओळसा थोरा माया जाळे हो. किती जन्म झाला फेरा. आतापासून किती वेळा जन्म, किती वेळा मिळलो आपण. जन्म मरणाशिवाय कोणती योनी प्राप्त होत नाही. हे पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि. जननी जठरे शयनम या संसारे खर्वस्तारे कृपया पारे, पाहे मुरारे भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढ़मते, भज गोविंदम, भज गोविंदम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. असे किती काही माता पितृ, काय म्हटलं भारत सावित्रीमध्ये, माता पितृ सहस्राणी पुत्रदार शतानीच. आतापासून किती काही आहे, किती काही बापण, किती काही मुलं, किती काही बायकान, किती काही नवरेन. मी म्हणत नाही, भारत सावित्री महाभारतात सांगतो. माता पितृ सहस्राणी पुत्रदार शतानीच. किती जे मिळाले आतापासून जन्म. प्रत्येक जन्मात आहेच ना. प्रत्येक जन्मात आई आहे, वडील आहेत. माणसाला कळतं, बाकीच्याला कळत नाही, तो भाग सोडून द्या. किती मुलं येत आता तर एकच ठेवतात, काही दोन ठेवतात. काय पण काही काहीला 10-10, 12-12, 20-20 भिक्का मागण्यात पण पोरं जास्त झालेच पाहिजेत. अशी परिस्थिती. मला मुद्दा काय सांगायचा, कशा करतो ह्या गोष्टी. मी काही राजकारणी नाही आहे. मला एवढंच सांगायचं की जे जन्म अनेक वेळा जन्मतो आपण आणि अनेक वेळा मरतो, लक्षात ठेवा. त्या मरणाचं जन्माचं दुःख काय आहे याचा जर विचार आपण केला असता, हे जर आपल्याला कळलं असतं, तर आपण देवाचं नाव सोडून बाकीचं बोललोच नसतं. फक्त देवाचं नाव घेत राम 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 कृष्ण कृष्ण शिव शिव सतत त्याच्यात गळून गेलो असतो. असं का होत नाही आपल्याला कळत नाही ना.
आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या. पण नाथांनी सांगितलं, बोंब मारल्या सगळ्या संतांनी म्हणून काय आपल्यासारख्या शहाण्यावर परिणाम होतो काय? हरी बोला नातरी आबोला व्यर्थ गलबला. काय परिणाम होतो आपल्यावर? रोज म्हणतात काही काही लोक हरिपाठ काय, पण परिणाम झालाय म्हणून तरी काय व्हायचं? हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता. जन्म गेले पण हरिमुखी गायला तर, नित्य गायला तर, आणि एकच गायला तर हे सगळ्या गोष्टी होतील ना. म्हणून या ओवीत म्हटलं, ते तर सगळं दुःख धामे. सर्व दुःखाचं स्थान जर काही असेल तर जन्म आणि मरण हे लक्षात ठेव. या जन्म मरणाचं दुःख जर घालवायचं असेल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्यांनी जीवाला काय म्हटलं? हे मूढ बुद्धीच्या देवाचं नाव घे ना. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भगवान या ओवीतून अर्जुनाला सावध करता आहेत, अर्जुनाला जागृत करतायत. कोणाला करतायत जाग? अर्जुनाला. त्याच्यामुळे आपली भानगड नाही. लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवान खूप तळमळीनं कळकळीनं जीव दुःखातून मुक्त व्हावा, त्याला मूळ स्वरूपाची प्राप्ती व्हावी याच्याकरता खूप तळमळीनं भगवान आणि साधू संत सांगतात. पण झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदान. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. आता विश्वात्मके देव